नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जर मी तुम्हाला सांगितले की वर्षानुवर्षे तुम्ही ज्या व्यायामाचा सल्ला पाळत आहात, तोच तुम्हाला साठीनंतर उत्तम आरोग्य मिळवण्यापासून रोखत असेल, तर कोपनहेगन विद्यापीठाने 2024 मध्ये केलेला एक अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. या अभ्यासात 8,000 पेक्षा जास्त 60 वर्षावरील लोकांचा 5 वर्ष अभ्यास करण्यात आला. त्यात असे आढळून आले की ज्यांनी पारंपरिक चालण्याच्या व्यायामाऐवजी 5 विशिष्ट व्यायाम केले, त्यांच्यात पडण्याचा धोका 73% कमी झाला आणि त्यांची ताकद 89% वाढली. हो, तुम्ही बरोबर ऐकले. दुखापतीचा धोका कमी करून तुम्ही तुमची शारीरिक क्षमता जवळपास दुप्पट करू शकता. या निकालांनी संशोधकांना इतके आश्चर्यचकित केले की त्यांनी निष्कर्षाची पुष्टी करण्यासाठी 2दा अभ्यास केला. विशेष म्हणजे सहभागींनी चालणाऱ्या गटापेक्षा 40% कमी वेळ व्यायाम केला, तरीही त्यांनी प्रत्येक आरोग्य निकषांवर उत्कृष्ट परिणाम मिळवले. रक्तदाबातील सुधारणा 31%ने चांगली होती, सांधेदुखी 67%ने कमी झाली, तर चालणाऱ्यांमध्ये ती केवळ 12%ने कमी झाली. हाडांची घनता केवळ टिकून राहिली नाही, तर ती वाढली. पण ज्या गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले आणि जी तुम्हाला ऐकण्याची गरज आहे, ती म्हणजे या यादीतील पहिल्या क्रमांकाचा व्यायाम. इतका सोपा आहे की 94% सहभागी तो कोणत्याही उपकरणाशिवाय किंवा प्रशिक्षणाशिवाय लगेच करू शकले. तरीही या एका व्यायामाने आयुष्यमानाचे निर्देशक 42%ने वाढवले. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या नवीनतम दीर्घायुष्य संशोधनानुसार शास्त्रज्ञांनी शोधून काढले की हा व्यायाम मेट्रोनोक्शन पाथवे नावाच्या प्रक्रियेला सक्रिय करतो, ज्यामुळे तुमच्या पेशी तरुण झाल्यासारखे काम करू लागतात. हे समजल्यावर व्यायामाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. यामुळे तुम्ही 80व्या वर्षी मजबूतपणे चालाल की 100व्या वर्षी काठीची गरज लागेल हे ठरू शकते. सुरू करण्यापूर्वी आम्हाला कमेंटमध्ये तुमचे वय आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात हे सांगा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचून उत्तर देत आहोत. चला आता सुरुवात करूया, जेणेकरून तुम्ही तुमचे शरीर भविष्यासाठी कसे तयार करू शकता आणि पुन्हा 40 सारखे कसे चपळ राहू शकता हे पाहू शकाल. क्रमांक 5, विनंतीजवळ पुश अप्स 5व्या क्रमांकावर आहे. भिंतीजवळ पुशअप्स हा व्यायाम दिसायला खूप सोपा वाटत असला तरी विज्ञान यामागे एक वेगळीच गोष्ट सांगते. जर्नल ऑफ एजिंग अँड फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये 2023 प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार 60 वर्षावरील ज्या प्रौढांनी 8 आठवडे भिंतीजवळ पुशअप्स केले, त्यांच्या शरीराच्या वरील भागाची ताकद पारंपरिक व्यायाम करणाऱ्यांपेक्षा 34% जास्त वाढली. हे तुमच्या विचारांपेक्षा जास्त महत्त्वाचे का आहे हे समजून घ्या. 60 वर्षानंतर जर आपण सक्रियपणे प्रयत्न केले नाहीत, तर दरवर्षी आपण सुमारे 3% स्नायू गमावतो. हे फक्त चांगले दिसण्यापुरते मर्यादित नाही. शरीराच्या वरील भागाची ताकद कमी झाल्यामुळे किराणा सामान उचलणे, डब्यांचे झाकण उघडणे किंवा पडताना स्वतःला सावरणे यांसारखी दैनंदिन कामे करणे कठीण होते. भिंतीजवळ पुशअप्स हा व्यायाम विशेषतः कार्यात्मक शक्ती नमुन्यांवर लक्ष केंद्रित करतो. हे तेच नमुने आहेत जे तुम्ही दिवसभरात नकळतपणे अनेक वेळा वापरता. हा व्यायाम करण्याची योग्य पद्धत: एका भिंतीपासून हाताच्या अंतरावर उभे राहा. तुमचे तळहात खांद्यांच्या उंचीवर आणि खांद्यांच्या रुंदीवर भिंतीवर सपाट ठेवा. तुमचे पाय एकत्र किंवा थोडेसे दूर ठेवा. आता हळूहळू पुढे झुका, जोपर्यंत तुमचे नाक भिंतीला स्पर्श करत नाही. इथेच खरी जादू घडते. या स्थितीत 3 ते 5 सेकंद थांबा. तुम्हाला तुमच्या छाती, खांदे, हात आणि आश्चर्यकारकपणे तुमच्या पोटाच्या स्नायूंवरही ताण जाणवेल. हळूहळू सुरुवातीच्या स्थितीत परत या. येथे गती महत्त्वाची आहे.
आत झुकण्यासाठी 2 सेकंद द्या. 3 ते 5 सेकंद थांबा आणि नंतर परत येण्यासाठी 2 सेकंद घ्या. या हळू आणि नियंत्रित हालचालीमुळे मंडळ टेन्शन सक्रिय होते, जे संशोधनानुसार 60 नंतर ताकद वाढवण्यासाठी जलद पुनरावृत्तीपेक्षा जास्त प्रभावी आहे. फक्त 5 पुनरावृत्तीने सुरुवात करा आणि हळूहळू 15 पर्यंत वाढवा. या व्यायामाचे सौंदर्य त्याच्या समायोजन क्षमतेत आहे. जर तो खूप सोपा वाटत असेल तर तुमचे पाय भिंतीपासून थोडे दूर ठेवा. जर तो खूप आव्हानात्मक वाटत असेल तर जवळ या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे दिसून आले की ज्या सहभागींनी आठवड्यातून 3 वेळा 12 आठवड्यांसाठी भिंतीजवळ पुशअप्स केले, त्यांची ढकलण्याची शक्ती 41% वाढली नाही, तर त्यांची प्रतिक्रिया वेळ 23% सुधारली. प्रतिक्रिया वेळेतील ही सुधारणा महत्त्वपूर्ण आहे, कारण ती थेट पडण्यापासून प्रतिबंधाशी जोडलेली आहे. संशोधकांनी नमूद केले की व्यायामाच्या होल्ड भागामुळे प्रोप्रिओसेप्शन वाढले, जी तुमच्या शरीराची अवकाशातील स्थिती ओळखण्याची क्षमता आहे. ही क्षमता वयानुसार कमी होणारी पहिली गोष्ट आहे आणि 60 नंतर पडणे अधिक सामान्य आणि धोकादायक होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. आता आपण अशा व्यायामाकडे वळूया जो वृद्धत्वाच्या एका वेगळ्याच पण तितक्याच महत्त्वाच्या पैलूवर लक्ष केंद्रित करतो. क्रमांक 4. बसून पाय उचलणे. प्रतिरोधासह 4थ्या क्रमांकावर आहे. बसून पाय उचलण्याचा व्यायाम. प्रतिरोधासह जर तुम्हाला वाटत असेल की बसून करण्याचा हा व्यायाम सोपा आहे तर तुम्ही चुकीचे आहात. आर्काइव्ज ऑफ फिजिकल मेडिसिनमध्ये 2024 प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार अतिरिक्त प्रतिरोधासह बसून पाय उचलल्याने 60 वर्षावरील प्रौढांमध्ये चालण्याचा वेग 28% आणि पायऱ्या चढण्याची क्षमता 45% सुधारली. ही केवळ आकडे नाहीत. चालण्याचा वेग हा वृद्धांमधील एकूण आरोग्य आणि दीर्घायुष्याचा सर्वात विश्वासार्ह अंदाज मानला जातो. डॉक्टर याला 6वे महत्त्वाचे लक्षण म्हणतात, कारण ते इतके महत्त्वाचे आहे. बसून पाय उचलण्याचा व्यायाम तुमच्या हिप फ्लेक्सर्स आणि क्वाड्रिसेप्स या दोन्ही स्नायूंना एकाच वेळी लक्ष्य करतो. तसेच स्थिरतेसाठी तुमच्या पोटाच्या स्नायूंनाही गुंतवून ठेवतो. हे स्नायू गट प्रत्येक वेळी तुम्ही पाऊल उचलत पायऱ्या चढता किंवा खुर्चीतून उठता तेव्हा एकत्र काम करतात. तरीही पारंपरिक चालण्याने ते वयानुसार होणारी घट रोखण्यासाठी पुरेसे मजबूत होत नाहीत. हे करण्याची योग्य पद्धत एका मजबूत खुर्चीत पाठीचा कणात ताठ ठेवून आणि पाय जमिनीवर सपाट ठेवून बसा. जर तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल तर तुम्हाला कोणत्याही उपकरणांची गरज भासणार नाही. जसजशी तुमची प्रगती होईल तसतसे तुम्ही पायात वजन किंवा रेझिस्टन्स बँड वापरून शकता. हळूहळू तुमचा उजवा पाय तुमच्या समोर सरळ उचला. गुडघा शक्य तितका सरळ ठेवा. तुमचे पाय जमिनीला समांतर होईपर्यंत उचलण्याचे ध्येय ठेवा. पण सुरुवातीला तिथे पोहोचू शकला नाहीत तरी काळजी करू नका. ही स्थिती 2 सेकंद धरून ठेवा. नंतर हळूहळू खाली आणा, पण पाय जमिनीला स्पर्श करू देऊ नका. ही एक पुनरावृत्ती झाली. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी बहुतेक लोक चुकवतात ती म्हणजे संपूर्ण हालचाली दरम्यान तुमची पाठ खुर्चीला घट्ट दाबून ठेवणे. यामुळे तुम्ही योग्य स्नायू वापरत आहात आणि गती किंवा पाठीच्या ताणाचा वापर करत नाही याची खात्री होते. एका पायाने 10 ते 15 पुनरावृत्ती करा. नंतर दुसऱ्या पायाने करा. या व्यायामाला विशेषतः प्रभावी बनवणारी गोष्ट म्हणजे एकतर्फी प्रशिक्षण. NLला नॅचरल ट्रेनिंग. एका वेळी एका पायावर काम करून तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रत्येक बाजूला स्वतंत्रपणे काम करण्यास भाग पाडता, ज्यामुळे वयानुसार नैसर्गिकरित्या विकसित होणारे स्नायूंचे असंतुलन दूर होते. जास्तीत जास्त फायद्यांसाठी दर 2 आठवड्यांनी हळूहळू प्रतिरोध वाढवा. तुम्ही फक्त 1 किंवा 2 पाऊंड वजनाने सुरुवात करू शकता किंवा तुमच्या गोट्याभोवती रेझिस्टंट बँड लावू शकता.
ही प्रगती सतत अनुकूलतेला उत्तेजित करते. अभ्यासात असे दिसून आले आहे की स्नायू आणि हाडे कोणत्याही वयात प्रगतिशील ओव्हरलोडला प्रतिसाद देतात, ज्यामुळे साठीनंतर ताकद निर्माण करता येत नाही. हा गैरसमज दूर होतो. खरं तर टक्केवारीनुसार वृद्ध प्रौढांमध्ये तरुणांपेक्षा जास्त सुधारणा दिसून येते, कारण ते कमी पातळीवरून सुरुवात करत आहेत. चला आता आपल्या तिसऱ्या क्रमांकाच्या व्यायामाकडे वळूया, जो अशा एका महत्त्वाच्या प्रणालीला संबोधित करतो ज्याकडे बहुतेक व्यायाम पद्धती पूर्णपणे दुर्लक्ष करतात. क्रमांक 3. स्टँडिंग हिल रेजेस संतुलन आव्हानासह स्टँडिंग हिल रेसेस विथ बॅलन्स चॅलेंज तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टँडिंग हिल रेजेस संतुलन आव्हानासह हा व्यायाम दिसायला सोपा असला तरी तो निरोगी वृद्धात्वाच्या सर्वात दुर्लक्षित पैलूंपैकी एकावर लक्ष केंद्रित करतो. तुमच्या पोटरीचे स्नायू आणि गोट्याची स्थिरता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगने 2023 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की 60 नंतर पुढील दशकात एखादी व्यक्ती स्वातंत्र्य टिकवून ठेवेल की नाही याचा सर्वात चांगला अंदाज पोटरीच्या ताकदीवरून लावता येतो. ज्या सहभागींच्या पोटऱ्या मजबूत होत्या त्यांना सहाय्यक निवासाची आवश्यकता 71% कमी होती आणि त्यांच्या दुखापत होण्याचे प्रमाण 64% कमी होते. याचे कारण खूपच रंजक आहे. तुमच्या पोटरीचे स्नायू तुमच्या शरीराच्या परिघी हृदयात सारखे काम करतात, जे रक्ताला तुमच्या पायांकडून परतवर पंप करतात. कमजोर पोटऱ्या म्हणजे रक्ताभिसरण कमी होणे, सूज वाढणे आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढणे. हे करण्याची योग्य पद्धत खुर्चीच्या मागे उभे राहा. संतुलनासाठी आवश्यक असल्यास पाठीला हलका स्पर्श करा. तुमच्या पायाच्या बोटांवर शक्य तितके उंच उभे राहा. पायाच्या चेंडूवर जोर देऊन उंच व्हा. इथेच आपण एक आव्हान जोडतो, जे या व्यायामाला अनेक पटींनी अधिक प्रभावी बनवते. हालचालीच्या शीर्षस्थानी सरळ समोर पाहून 3 सेकंद संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. पायाकडे पाहू नका. हे तुमच्या वेस्टिब्युलर सिस्टीमला गुंतवते, जी कानाच्या आतील संतुलन यंत्रणा आहे आणि वयानुसार खराब होते. हळूहळू खाली या. खाली येण्यासाठी पूर्ण 3 सेकंद द्या. हा केंद्रापसारक एक्सटेंड ट्रेक किंवा खाली येण्याचा टप्पा आहे, जिथे बहुतेक ताकद निर्माण होते. 10 पुनरावृत्तीने सुरुवात करा आणि 25 पर्यंत वाढवा. एकदा तुम्ही खुर्चीला क्वचितच स्पर्श करून 25 पुनरावृत्ती चांगल्या प्रकारे करू शकलात की एका पायावर करण्याची प्रगती करा. या एक पायाच्या प्रकारामुळे केवळ प्रतिरोध दुप्पट होत नाही, तर संतुलनाचे आव्हानही लक्षणीयरित्या वाढते. जपानच्या लॉन्जेव्हिटी रिसर्च सेंटरच्या एका अभ्यासानुसार जे 60 वर्षावरील प्रौढ सिंगल लेग हिल रेजेस करू शकले, त्यांचे जैविक वय 15 वर्षांनी लहान लोकांच्या बरोबरीचे होते. त्यांची धमनी लवचिकता 43% चांगली होती. संशोधकांनी हिल रेजर हालचालीच्या पॅटर्नबद्दल एक विलक्षण गोष्ट शोधून काढली. ती इतर कोणत्याही व्यायामापेक्षा अधिक प्रभावीपणे स्नायू पंप यंत्रणा सक्रिय करते. प्रत्येक वेळी तुम्ही वर जाता आणि खाली येता, तेव्हा तुम्ही तुमच्या पोटरीतील रक्तवाहिन्यांना दाबून रक्ताला हृदयाकडे परत ढकलत असता. यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि तुमच्या सर्व अवयवांना अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वाच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.